मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर 19 जानेवारीला 60 किलोमीटर पायी लाँग मार्च। जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 19 जानेवारी रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून पालघर जिल्ह्यात 60 किलोमीटरचा लाँग मार्च काढला जाणार आहे। डहाणूच्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी येथील टोल नाक्यापासून सुरू होणारा हा लाँग मार्च दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 जानेवारी रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। पालघर आणि ठाणे जिल्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून या लाँग मार्चचं आयोजन करण्यात आलं असून लाखोंच्या घरात या लाँग मार्चमध्ये शेतकरी आणि श्रमिक सहभागी होतील असा विश्वास मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे अशोक ढवळे यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे। ग्रामीण भागात सुरू असलेला रेशनिंगचा काळा बाजार, प्रलंबित वनपट्टे, वाढवण बंदर तसंच इतर 11 मागण्यांसाठी या लाँग मार्चचं आयोजन करण्यात आलं असून या लाँग मार्च नंतर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत ठिय्या आंदोलन केलं जाणार आहे। विशेष म्हणजे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मोर्चेकरी बैलगाड्या, नांगर, इलेक्ट्रिक स्मार्ट मीटर आणि डोक्यावर हंडा कळशी घेऊन 60 किलोमीटरचा पायी प्रवास पार पडणार आहे। जिल्ह्यातल्या आमच्या डाव्या चळवळीच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जे संघटना आहेत, DYFI तरुणांची आहे, किसान सभा शेतकऱ्यांची आहे, कामगारांची CITO आहे, जनवादी महिला संघटना आहे, विद्यार्थ्यांची SFI संघटना आहे, त्याचप्रमाणे इतर ज्या काही संघटना आहेत म्हणजे मच्छीमारांच्या संघटना त्यांना पण आम्ही हे पत्रक दिले। त्यांना आम्ही बोललो की वाढवण बंदर सारखा प्रकल्प येतोय, हा वाढवण बंदर आज त्यांनी कामाला गती दिलेली आहे, परंतु भूमिपुत्रांना विश्वासातून घेतलेलं नाही। आणि खरं म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका आजी राहिलेली आहे, हे वाढवण बंदर आम्हाला नको आहे, कारण मुंबईमध्ये जे JNPT ते बंदर झाल्याने तिथल्या स्थानिकांची जी आज परिस्थिती आहे ही परिस्थिती पालघर जिल्ह्यामध्ये आम्हाला नको आहे आणि म्हणून आमचा नेहमी या बंदराला विरोध आहे। तर ते मच्छीमार संघटना ज्या आहेत त्यांना सुद्धा आम्ही बरोबर घेणार आहोत, इतर ज्या संघटना आहेत त्यांना सुद्धा, कारण सर्वांचे जे प्रश्न आहेत फक्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीमध्ये असलेल्या नागरिकांचे किंवा लोकांचे नाही आहेत, तर ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये संबंध जो आदिवासी असेल, बिगर आदिवासी असेल, कामगार, शेतकरी, ह्या सबंध लोकांचे हे प्रश्न आहेत आणि ते अगदी त्यांच्या जीवनाशी निगडीत प्रश्न आहेत, म्हणून त्यांना सुद्धा आम्ही या पायी मोर्चामध्ये सामील करून घेणार आहोत। या लाँग मार्चचं आम्ही काल आमच्या पक्षाच्या जिल्हा कमिटी, आमच्या पक्षाची जिल्ह्याचे सचिव मंडळाची बैठक आम्ही घेतली, त्याच्यामध्ये निवेदन वगैरे तयार केलं, पत्रक तयार केलं आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना हे दिलेलं आहे। मोर्चाचं स्वरूप असं आहे की चारोटीवरून हा मोर्चा पायी निघणार, तो साधारणतः संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान हा मासवण या ठिकाणी एक छोटासा डॅम आहे मासवण, त्या ठिकाणी एक मोठं मैदान आहे, त्या मैदानामध्ये हा मोर्चा संध्याकाळच्या तिथे एक वस्ती आमची होईल, तिथे सर्व पडावावरच आमच्या सर्व शेतकऱ्यांचं जेवण वगैरे सर्व तिथे होतील, सर्व शेतकरी, कामगार जे सर्व नागरिक आहेत ते सर्व तिथे राहतील आणि दुसऱ्या दिवशी साधारणतः 10 वाजता 9-10 वाजता ही रॅलीला आम्ही पुन्हा पायी मोर्चाला सुरुवात करणार आहोत। तो साधारणतः एक 3-4 तासामध्ये पुन्हा तो पालघरच्या जिल्हाधिकार्यालयावर हा मोर्चा धडकेल। 19 जानेवारीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ठाणे पालघर जिल्हा कमिटीने असं ठरवलेलं आहे की एक अत्यंत अभूतपूर्व कृती जी कधी पालघर जिल्ह्यामध्ये झाली नाही अशी कृती या ठिकाणी आम्ही करणार आहोत। चारोटी नाक्यावरून त्या दिवशी डहाणू तालुक्यातल्या हजारो लोकांचा एक प्रचंड मोठा मोर्चा हा निघेल, पायी निघेल आणि 2 दिवस चालून तो पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल आणि हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली, त्याला अनेक संघटनांचा पाठिंबा आहे। अखिल भारतीय किसान सभा, CITU, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, DYFI आमच्या युवकांची संघटना, स्टुडंट फेडरेशन विद्यार्थ्यांची संघटना आणि आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच, त्याचबरोबर मच्छीमारांच्या संघटना आहेत, इतर बाकी हे वाढवण बंदर विरोधी संघटना आहेत, या सगळ्यांचा एकूण पाठिंबा हा म्हणून एक प्रचंड मोठा मोर्चा हा चारोटीवरून आमचा निघणार आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला या शेतकऱ्यांच्या व्यथा, कामगारांच्या व्यथा, महिलांच्या व्यथा हे सगळं दाखवण्यासाठी सुरुवातीला बैलगाड्या, त्याचबरोबर नांगर, फावडं, कुऱ्हाड म्हणजे हे सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर
हे जे आज जलजीवन मिशनचं सगळं जे बोऱ्या वाजलेलं आहे, तर खाली हंडी आणि स्मार्ट मीटरच्या विरुद्ध आमचा हा मोर्चा आहे. प्रचंड बिलं येत आहेत, म्हणून ती स्मार्ट मीटर सुद्धा काढून ती सगळी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देणार आहोत. जमिनीचे प्रश्न आहेत, नावावर करण्याचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर घरकुलाचे प्रश्न आहेत, इतर बाकी जे शिक्षणाचे, रोजगार मिळण्याचे, पेसा कायद्यामध्ये नोकरी मिळण्याचे, हे सगळे प्रश्न हे आम्ही घेतोय. आणि म्हणून हा मोर्चा एक अत्यंत ऐतिहासिक मोर्चा होईल. 21 तारखेला पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा ठिय्या देईल आणि मागण्या सुटेपर्यंत, प्रत्यक्षात लोकांना काही मिळेपर्यंत हा ठिय्या आंदोलन हे तिथे चालू राहील, अशा तऱ्हेचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि याला फार मोठी तयारी सगळ्या जिल्ह्यातून आम्ही सुरू केलेली आहे. हा आमचा येणारा कार्यक्रम आहे आणि याला जनता मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देईल, हा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे.